नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस चौथा, आज चतुर्थी आहे आणि रंग आहे नारिंगी. तुम्ही बघितलेत की नाही आमचे पहिले 3 व्हिडिओ? नसतील बघितले तर जरूर बघा आणि शेअर करा. कारण ते 3 व्हिडिओ बघितले तर तुम्हाला अजून जसं आम्ही पुढे जाऊ तशी अजून छान गंमत येणार आहे. आज आहे रविवार. मी एकदम छान सुशागात आहे आणि संध्याकाळी माझ्याकडे हळदी कुंकू आणि भोंडल्याचा कार्यक्रम आहे. भोंडल्याबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच, पण थोडीशी माहिती मला असं वाटलं थोडी आपण शेअर करूया. तर थोडं मी तुम्हाला भोंडल्याबद्दल आधी सांगते. भोंडला हा सण मुलींचा विशेष आवडता सण आहे. अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि त्या दिवसापासून भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरून छोट्या मुली आणि शाळेतल्या मुली भोंडल्यांची पारंपरिक गाणी म्हणतात. जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. काय गंमत आहे ना, एकदम मस्त मज्जा. म्हणजेच पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा करत 9व्या दिवशी 9 आणि अधिक 1 खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा आणि एक मोठ्या मुलींचा असे 2 फेर होतात. सर्वच मुली गाणी म्हणतात. नवरात्रीच्या 9 दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्या भोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो, म्हणून ह्याचे विशेष महत्व आहे. बहुउंडल असा याचा अपभ्रंश आहे असंही मानलं जातं. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात आणि या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या आणि समोरासमोर तोंड केलेल्या 2 हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या आणि फुलांच्या माळा घालतात. थोडक्यात काय तर सुंदर सजवतात आपापल्या परीने. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या ठिपक्यांनी झूल काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. याच भोंडल्याचे स्वरूप भुलाबाई, हादगा प्रदेशानुसार बदलत जातं. भोंडला किंवा हादगा याचे कृषी सांस्कृतिक विशेष महत्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिलं जातं. ऐलमा पैलमा गणेश देवा, आठवत आहे ना सगळ्यांना? मला माहिती तुम्ही सगळेजण भोंडला खेळतच असाल, मला खात्री आहे त्याची. त्यामुळे संध्याकाळी जो आमचा भोंडल्याचा कार्यक्रम होणार आहे, कारण मी थोडी जरा बिझी असणार आहे, म्हणून मी आत्ताच तुम्हाला हे सगळं सांगतेय की संध्याकाळी हळदी कुंकू आणि भोंडला. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. माझी ही भोंडल्याची माहिती इथेच संपलेला नाही. आमचा व्हिडिओ पुढे बरंच काय काय एक्साइटिंग आहे आणि तुम्हाला यू हॅव टू स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. आणि हा आमचा जो व्हिडिओ आम्ही करतोय ना, तो व्हिडिओ तुम्हाला मॅक्झिमम शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यावर कमेंट आणि लाईक जरूर करायचं आहे. आजचा जो 6 तारखेचा व्हिडिओ आहे तो मात्र तुम्हाला उद्या बघायला मिळेल, पण वाट पाहायची आहे माझ्या व्हिडिओची. आणि जो उद्याचा आमचा व्हिडिओ असणार आहे तो तर पण मी आता काहीच सांगणार नाही. तो तुम्हाला रात्री 9 वाजता आम्ही अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ना एकदम एक्साइटमेंट तुमच्या, मी आय एम ऑलरेडी एक्साइटेड. माझ्या अंगात खूप असा उत्साह सणसणून भरलाय. तर मला तुम्ही पण तेवढ्याच उत्साहाने माझं हे चॅनल यूट्यूबचं मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सो स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. आजच्या चौथ्या दिवशी नारिंगी रंग आहे म्हटल्यावर त्याचं औचित्य साधून हा ड्रेस डिझाईन केला आहे मी. तुम्ही पाहताय ना, हा जॉर्जेट आहे आणि जॉर्जेटवर मी 2 प्रकारचं फॅब्रिक वापरलं आहे. ह्या इथे मी वेगळा एक पॅटर्न दिला आहे, ब्लाऊज पॅटर्न टाईप, आणि बेल स्लीव्ज आहेत. आणि हा माझा डिवायडेड घरारा शरारा विच आय हॅव हायलाइटेड. इथे बघाल तुम्ही तर थाईजवर इकडे हायलाईट केलेलं आहे अबावनी.
तर एक खूप छान, हे व्हेरी लाईट फॅब्रिक आहे, खूप सुंदर फॅब्रिक आहे. दुपट्टासुद्धा त्याचा खूप छान आहे. मिनिमलिस्टिक गोष्टी आहेत, बघितलंत का? म्हणून मी अशी ज्वेलरी घातली, सो त्याने थोडंसं हायलाईट होईल म्हणून. तर कसा वाटला तुम्हाला माझा ड्रेस? आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये काही ना काहीतरी तुमची मला कमेंट हवीच आहे हां. आता यावेळेला मला वाट बघायची की मला ड्रेसबद्दल काय काय कमेंट्स येत आहेत त्या. हां. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काहीही कधीही डिझाईन स्टिच करून घ्यायचं असेल, कारण असे ड्रेसेस तुम्ही ना, जी लाईटर फंक्शन्स असतात, मेहंदी आहे, संगीत आहे, कोणाकडे काही थोडी पार्टी असेल पण काय खूप मोठ्या प्रमाणात नाही, तर अशा पद्धतीचे ड्रेसेस तुम्ही तिथे घालून जाऊ शकता. खूप हेवी केलेत ना ड्रेसेस, तर मग आपल्याला ते परत परत घातले जाता येत नाही. सो हे असं थोडं मिनिमलिस्टिक काही गोष्टी केल्या ना, तर आपण ते रेग्युलर बेसिसवर वापरू शकतो. तर आवडलं असेल तर नक्की कमेंट, लाईक करा आणि शेअर करा आमचं चॅनल लाईफ अँड स्टाईल. स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. थँक यू. पुन्हा भेटूया. करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उत्केंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. दीप झाला आता कर्पूर आरती, आता कर्पूर आरती. छत्रची वाचनी बसले जानकीपती, जानकीपती बसले अयोध्यानपती, बसले अयोध्यानपती. धूप दीप झाला आता कर्पूर आरती. आज संध्याकाळी भोंडल्याला माझी ऑरेंज साडी आहे, दाखवते हं मी तुम्हाला. आणि ऑरेंज साडी म्हणजे ती पैठणीची साडी आहे, सिल्कची. आणि मी कसं काय कॉम्बिनेशन करते आहे, मी त्याच्यावर काय घालणार आहे, ते तुम्हाला मला दाखवायचं आहे खास करून स्टायलिंग. हळदी कुंकू आहे, भोंडला आहे, म्हणजे पारंपरिक तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय काहीच नाही. किती सुरेख आहे बघा पैठणी. आणि त्याच्यावर छान सुंदर बुटी आहेत. पहिलीतनं पदर तर सुरेखच आहे पैठणीचं. त्याच्यावरनं मी हे स्पॅगेटी घालणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय हळदी कुंकू आणि भोंडला आणि स्पॅगेटी? आपल्या परंपरेला जपायचे आपल्याला. थोडासा इंडो वेस्टर्न टच देते आहे मी फक्त. ह्याच्यावर माझं जॅकेट आहे. आणि हे जेव्हा मी जॅकेट ह्याच्यावर घालणार तेव्हा हा माझा पदर येईल वरून, एकदम नॅरो. इतकं सुंदर दिसणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे ना. संध्याकाळी जेव्हा भोंडला आणि हळदी कुंकू आहे तेव्हा हा आउटफिट तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक यू. दंडवत सांग माझा दंडवत सांग, दंडवत सांग माझा दंडवत सांग. वज्रेश्वरी शाखा देवी सरस्वती सप्तशती सर्वशक्ती गायत्रीला दंडवत सांग. गणेश देवा माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, येऊन वाढलं पानात जिलबी बिघडली. मैजाने वेदाला केली जिलबी बिघडली. आल्याची भाजी कर्ग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा. सासऱ्याने काय आणले ग बाई, आणले ग बाई. सासऱ्याने आणल्या पाटल्या ग बाई, पाटल्या ग बाई. कुरकुली ग कुरकुली सोनी राजी. असं नाही शिकवलंय. हाती कुरकुली हाती कुरकुली 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 सोनी राजी. हे नाचती सोला नाचती नाचती सोला राजी. नाचती नाचती सोला राजी. हाती कुरकुली सासरच्या वाटे
मजा आली की नाही तुम्हाला सगळ्यांना? सो हे जे काय आपण धमाल केली आहे भोंडला आणि सगळं काही मस्त मज्जा, ताईनी छान छान गाणी म्हटली आणि सगळेजण मस्त नाचले, सगळ्यांनी एन्जॉय केलंय. सो स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. थँक यू व्हेरी मच.